अमोल तांबे आणि अनिकेत कांचणी सलामी चुडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर पहिल्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाजीसाठी तयार असेल तो मयूर दोरगे. आपण पाहतो पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिले निधाने देहासाठी सामर्थ्यता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेच्या पालव येथे लढव्याच्या सदाशिरी, रणफंदाची जात आमची कोणामा भयभीत करे. सामन्याला सुरुवात आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होईल. खर तर 6व्या क्रमांकाची लढत आजच्या दिवसातली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं आज बऱ्याचशा चुरशीच्या लढती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये झाल्या. रंगतदार सामने जे मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. खरं तर यानंतर एक सामना तो शिल्लक आहे आणि तो सामना नक्कीच आपल्याला सगळ्यांना यानंतर पाहायला मिळेल. खरं दोन्ही संघ ताकदवान बलाढ्य ताकदीचे संघ तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झेल टिपला फाईन लेग मध्ये आणि फलंदाज बाद. थँक्यू डिझाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रवीण गायकवाड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 2 धावा धावफलकावरती 1 गडी बाद आहे. कदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ म्हटलं की तुम्हाला विजय पराभव या नाण्याच्या खरं तर दोन्ही बाजू आहेत आणि त्या कधीतरी स्वीकारावं लागतात. इथे तुम्ही विजयी झाल्यानंतर आनंद साजरा करत असता तर पुढे पराभव झाल्यानंतर ती नाराजगी तुमच्या चेहऱ्यावरती दिसत असते. परंतु आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना तुम्हाला ज्या अडचणी आहेत, खरं तर अडचणी भरपूर आहेत. क्रिकेटचं मैदान आहे म्हटलं तिथं अडचणी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये कधी खरं तर हार मानू नका. खऱ्या अर्थानं आपण पाहतो जंगलाचा राजा सिंह आणि त्या सिंहाचं खरं तर जी सुरुवात होते ना, म्हणजे एक सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोज 7 ते 10 वेळा हार पत्करावी लागते. म्हणजे सिंहाचं जवळपास 85% जीवन हे अपयशानं भरलेलं आहे. मग तरी सुद्धा कोणती गोष्ट अशी आहे की जी सिंहाला जंगलाचा राजा बनवते ती म्हणजे हार न मानण्याची क्षमता, ती खरं तर त्याला जंगलाचा राजा बनवत असते. म्हणजे इथे देखील तुमची अपयशातून जरी सुरुवात झाली असली ना तर इथे सातत्यपूर्ण प्रयत्न करा आणि त्या चुकांमधून शिकत एक चांगला प्रयत्न पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये करत चला. एक नक्कीच विजय तुमचा असेल. इथे आपण पाहतो एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना धावफलकावरती 4 धावा ज्या लागल्या गेल्यात. 1 गडी बाद आहे. खरं तर आपण पाहिले एक मोठा फलंदाज अमोल तांबे बाद झाला. यानंतरचा एक मोठा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळणार आहे. पायसे बरंच मोठं अपील होतं, बॅटकटचं अपील आपण पाहतो इथे होतं. याचबरोबर षटक संपलं पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगलं षटक होतं मयूर दोरगेचं. कमालीचं ठरलं. या षटकामध्ये कुठली खरं आपण पाहिलं 1 विकेट गेली आणि 4 धावा त्याने खर्च केल्यात. कुठलाही मोठा फटका मी म्हणेल या षटकामध्ये त्याने खेळू दिला नाही. म्हणजे पॉवर प्लेचं षटक होतं ते कमालीचं ठरलं. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये काय बॉलर्स नेम काय अजित शिंदे. आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल. नाही आता काहीच नाही. सोन्याला पाठवलेत मग यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार
500 रुपये घ्यायचे त्याच्याकडून मी जास्त नाही पण कालच्या धरून म्हणतोय सोडतो आता सोडतो उद्या असं चालतं. हा बघू आले तर कोणतं प्रवीण गायकवाडच्या बॅटमधून आपण पाहतो एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धावफलकावरती देखील वाढ होईल. 11 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना ओहो पुन्हा एक लागोपाठचा दुसरा षटकार. प्रवीण गायकवाड सेट ऑन दी फायर. लागोपाठच्या 2 षटकारांना आपण पाहिलं कुठेतरी पुन्हा धावसंख्येवरती चित्र बदललंय. 17 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना ओ लागोपाठचा तिसरा षटकार. प्रवीण गायकवाड आग ओकणारा फटका. थँक्यू विजय. धावफलकावरती लागोपाठच्या 3 षटकारांनी धावफलक वाढेल. 23 धावा धावफलकावरती आहे. अजित शिंदेच्या गोलंदाजीचं समीकरण पुरतं बिघडून टाकलं या 3 षटकारांनी. एक मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटमध्ये शतरक्षक होता. बंदुकीतून सुटाव्याची गोळी होती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. चौकाराच्या साह्याला धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 27 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहे. प्रचंड मोठं आक्रमण प्रवीण गायकवाडनं ती वादळी खेळी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅट डीप लॉंग ऑन च्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. खडी षटकार. या षटकाराबरोबर आपण पाहतो प्रचंड महागडं षटक ठरलं खरं तर अजित शिंदेचं. 29 धावा या षटकामध्ये आल्यात आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर धावफलकावरती 33 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मयूर दोरगेला. या मयूर दोरगेनं पहिलं षटक टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा त्यानं खर्च करत 1 फलंदाजाला बाद केलं होतं. एक कमालीची गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आता षटक क्रमांक 3 साठी तो गोलंदाजी घेऊन येईल. पाहिजे काय या षटकामध्ये करामत असणार आहे. बराचसा षटफल झाला. पाहिजे ते मिड विकेटला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फेक येईपर्यंत 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक मात्र पुढे 35 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. कधी एक मोठं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावले. प्रवीण गायकवाड नावाचं वादळ आता घोंगावलं गेलंय. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. खरं तर नेत्रदीपक फटके होते. 4ही षटकार त्याच्या बॅटमधून पाहण्यासारखे होते आणि कुठेतरी आपण पाहतो की क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती ते 4 मोठाले फटके पडले. यावेळेस पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला आणि तिथे यष्टीरक्षकानं चूक केली. झेल सोडलाय. सोपाच झेल होता. अवघड नव्हता पहा. परंतु होणं अपेक्षित होतं तो होऊ शकला नाही. एक जीवनदानही मैदानाच्या आतमध्ये मिळालं तर स्ट्राईकवर ते पुन्हा एकदा उभं केलंय इथे प्रवीण गायकवाडला. ज्या प्रवीण गायकवाडनं 8 चेंडूंचा सामना केलाय. 29 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये उभी केलेली आहे. ती वादळी खेळी होती.
म्हणजे कुठेतरी प्रवीण गायकवाड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलेलं आहे. म्हणजे नैसर्गिक वादळ जरी भयानक भासली तरी विश्वासाचे हात मजबूत असले की वादळांची भीती वाटत नाही. इथे तुमचा विश्वास किंवा त्या विश्वासानं हात मजबूत होणं देखील गरजेचं आहे. आणि कुठेतरी आता कॉन्फिडन्स आत्मविश्वासानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मयूर दोरगेलाही करावी लागणार आहे. आणि तो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे, कारण पहिल्या षटकामध्ये त्याने 4 धावा खर्च केल्या होत्या. तो कॉन्फिडन्स याही षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू होता, पायचे उजवा पाय पुढे टाकत झाडू मारावा असा फटका खेळायचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतो. 1 धाव तिथे मिळाली आणि 1 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक 39 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. किती दिवसाचं आयुष्य असतं खरं, माणसाचं आयुष्य अगदी छोटंसं आयुष्य आहे. किती दिवसाचं आयुष्य असतं, आजचं अस्तित्व उद्या नसतं. मग जगायचं तर हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहित नसतं. एकत्र येणं ही सुरुवात असते, एकमेकांसोबत राहणं ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणं म्हणजे तुमचं यश असतं. आज जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर तुम्हाला एकमेकांसोबत राहणं खूप महत्वाचं असेल. तिथे एकीची ताकद तुम्हाला पुन्हा एकदा दाखवावी लागणार आहे. एकी हेच बळ आपण म्हणत असतो. एका ताकदीने जर तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये लढलात तर तुमचा पराभव या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम पन्ना है मिल जाए तो किताब है, अकेले हम पत्थर है मिल जाए तो इमारत है. इथे फलंदाज बाद होईल. फलंदाज होईल बाद. 41 धावसंख्येवरती आपण पाहतो दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय आणि याच बरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि पाहायचंय चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये कोण घेऊन येईल. मला वाटतं रामा कोलते गोलंदाजी मार्कवर पाहायचं तयार होणार आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संदीप कांचन दाखल होईल. 41 धावा आहेत, 2 गडी बाद असताना षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. रामा कोलते एक उंच पूर्व खेळाडू आहे. पाहायचं आता गोलंदाजीमध्ये काय कमाल तो दाखवेल. कुठेतरी धावा पुन्हा एकदा रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. खरं तर या आधीचं षटक पुन्हा एक कमालीचं ठरलं मयूर दोरगेचं. उसळी घेणारा चेंडू होता, मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सफर करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रवीण गायकवाडचा अजून एक ब्लास्ट, खणखणी षटकार. काय 10 रुपये किंमत होती म्हणलं घ्या काय बघा मोकार झालंय काय वाचायचं. चला चेंडू आतमध्ये द्या. एक मोठा तडाखा दिला खरं तर इथे रामदास कोलतेच्या गोलंदाजीवरती फार मोठं आक्रमण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केलं. धावफलकावरती आपण पाहतोय 47 धावा आहे. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना सरळ बॅटनं स्ट्रेट डाईव्हचा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पाहतो आपण तिथे गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू थांबवला. तिथे मात्र 1 धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आणि 1 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे 48 धावा धावफलकावरती पूर्ण होत असताना आपण पाहतोय. कधी पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये असणारा संदीप कांचन आहे. पाहायचं तर पहिल्या चेंडूचा सामना त्याला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर गेला. उजव्या इष्टीच्या बराचसा लांब होता. मुख्य पंच इथे दंडित करतील. वाईटची घोषणा. एक अवंतर धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. काय
बॉलला हात लावला. 2 धाब्यांची पॅनल्टी. 48 होते, त्यामधले 2 मायनस होतील, म्हणजे 46 धाबा धावफलकावरती आहेत. खरं तर आपण पाहतो फलंदाजानं जर चेंडू हातामध्ये घेतला, चेंडू हाताळला तर 2 धाब्यांची पॅनल्टी आहे. खरं तर आपण पाहिलं की चेंडू जर खराब झाला तर तो बदलण्याचा अधिकार पंचांना आहे. फक्त खेळाडूंना तो चेंडू खराब झाला हे निदर्शनास आणून देणं हे खेळाडूंचं काम आहे. फक्त चेंडूला फलंदाजाने हात लावला, इथे 2 धाब्यांची पॅनल्टी आपण पाहतो, तिथे नक्कीच बसली जाईल. ती निर्माण डेव्हलपर्स उरुळी कांचन संघाला. खरं रामा कोलते आपण पाहतोय गोलंदाजीवरती आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक चांगली गोलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत होता, प्रचंड वेगानं चेंडूवरती झेपावला, परंतु तिथे झेल होऊ शकला नाही. एक धाव आपण पाहतो तिथे घेतली गेली आणि 1 धावेच्या साह्याने धावफलक मात्र 47 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. काय जुना चेंडू ना द्या, जुना चेंडू आतमध्ये फेकायचा आहे. अ 47 आहेत. जुना चेंडू नाहीये, काय करायचं मग, नवीन द्यायचा का? इथे निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. 47 धावसंख्येवरती आपण पाहतो, तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये, मनोज लोणारी. मनोज लोणारी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू होता, पाहायचा आपल्याला इथं स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक आला होता, इथे थांबू शकला नाही, चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, खडीत चौकार. या चौकाराबरोबर आपण पाहतो डीप लॉग ऑन मध्ये आपण पाहतो हा फटका होता, जमिनी समांतर आला होती, कार्पेट केला होता. 1 धाव तिथे आली आणि 1 धावेबरोबर आपण पाहतो षटक संपलं. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. चार षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतो 53 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचा आणि शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल. कोण आहे गोलंदाज?
सरफराज सरफराज शेख आपण पाहतो नवीन गोलंदाजी मार्गवर तयार होतोय. षटक क्रमांक 5 आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये 53 आहेत. पेनल्टीचे 2 मायनस आहेत. धावफलकावरती 53 धावा आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये पास सुरू होईल. मनोज लोणारे आणि संदीप कांचन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहायचे शेवटच्या षटकामध्ये किती धावा इथे जमवले जाणार आहेत. धाव घेऊ का नको हा प्रश्न होता. पाहायचे ते परंतु थांबवले मनोज लोणारेने. आता एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये घेतली. पाहायचं तर शेवटचं षटक इथे हाडामारीचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय. कुठेतरी पुन्हा एकदा मोठा धावफलक उभा करण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खरं तर केलाय. परंतु आता किती धावसंख्येची मजल इथे मारली जाणार आहे आणि किती धाव्यांचं टार्गेट खरं तर उभं केलं जाईल ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं असेल. फुलटॉसच होता चेंडू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला परंतु एकच धाव तिथे मिळाली. डीप लॉग ऑफचा क्षेत्रक्षी आपण पाहतो चेंडूवरती पोहोचला. 1 धावेनं धावफलक मात्र पुढे 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निर्माण डेव्हलपर्स उरुळी कांचन परफेक्ट ब्लॉक होल व्हाईट यॉर्कर आपण त्याला म्हणू. तो चेंडू होता इथे फलंदाजाला मात्र समजू शकला नाही. खांडून काढायचा होता. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न मनोज लोणारीचा होता. इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी का होईना धावा रोखल्या गेल्यात. पुन्हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न पॉइंट मध्ये गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. टप्पा पाडल्यानंतर तो चेंडू बराचसा बाहेर आला आणि कुठेतरी खरं तर एक मोठा फटका म्हणजे मिड विकेटला त्याला खेळायचा होता. परंतु ज्यावेळेस चेंडू पडला आणि तो चेंडूने दिशा बदलली तसा त्यानं फटकाही बदलला आणि तिथे फक्त 1 धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली. 1 धावेनं धावफलक खरं तर एकेरी दुहेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकत जात आहे. आतापर्यंत सरफराज शेखनं केवळ 3 धावा मैदानाच्या आतमध्ये खरंच केल्यात. वा चांगला चेंडू होता. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे तो पुन्हा फसला. निर्धाव चेंडू येईल. खरं प्रवीण गायकवाडनं एक ताबडतोड सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली होती. षटकार चौकारांची आतिषबाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली आणि एक मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. दिशा पुन्हा एकदा भरकटणारा चेंडू आपण पाहतोय. भुजबा एसटीच्या बराचसा बाहेरून गेला. इथे व्हाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच करतील. धावफलकावरती वाढ होत धावफलक 57 धावा. षटक क्रमांक 5 अंतिम तो षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पुन्हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू बरोबर षटक संपलं. 5 षटकांचा खेळ संपला. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय निर्माण डेव्हलपर्स उरुळी कांचन संघानं बनवल्यात 57 धावा. 58 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब यवत संघ. चला आता वेळ घेऊ नका. ताबडतोब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे.
दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चेतन दोरगे आणि अजून कोणी दुसरा फलंदाज? आहे बघा शेवटी. रणजित का? रणजित जाधव. रोड कोणता आहे रोड? साहिल काय? दोन सलामीचे फलंदाज दाखल होत आहेत. इथे पायचे समीकरण 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58 धाव्यांचा पाठलाग होईल आता. आणि पुढे एकदा पुढच्या 5 षटकांसाठी जाऊयात मायक्रोफोन वरती आमचे गुरुवर्य प्रवीण कामटकर सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. किती करतात? सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती आक्रमण झेल टिपला आणि धक्का क्रमांक पहिला. पहिला धक्का खर तर मैदानाच्या आतमध्ये बसतो तिथे 0 धाव्यांवरती. एक चांगली गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. 28 चेंडू आता शेवटचे शिल्लक आहेत आणि 58 धाव्यांची गरज आहे. खर तर 58 धाव्यांचं टार्गेटही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये जरी असलं तरी त्या आव्हानांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करता येणंही गरजेचं आहे. मोठा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. प्रवीण गायकवाड खर तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. पंचांच्या डाव्या हाताला पार करून यावेळेचा चेंडू चढवला आक्रमण. चेंडू पोहोचतो सीमारेषा पार. चार धावा धावफलकावरती खर तर तुम्ही पाहताय त्या ठिकाणी पहा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये यावेळेचा चेंडू झेल टिपला आणि धक्का क्रमांक तिथे पहा दुसरा बसला जाईल. दोन फलंदाज बाद धावपलिकेवरती 4 धावा धावपलिकेवरती. पहिल्या षटकामध्ये पहा प्रवीण गायकवाडनं काय कमालीची गोलंदाजी साकारली. तिथे 2 फलंदाज बाद केले. खर तर एक मोठा फटकाही खेळला त्याला तिथे, परंतु त्यानं पुन्हा एकदा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. 4 धावा धावपलिकेवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला ज्या पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठमोरी. तोपर्यंत चेंडू अजूनही सीमारेषेच्या आत की बाहेर हे पाहणं गरजेचं आहे. सीमारेषेच्या आतमध्ये मात्र खरं तर चेंडू असावा. धावपलिकेवरती नजर टाकणार आहात तुम्ही. 6 धावा धावपलिकेवरती आहेत.
हा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये सुरेख डॉट बॉल. सहा धावा धावपलिकावरती आहेत. एक षटक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतं. दुसरं षटक घेऊन निलेश चौधरी गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार तुम्ही पाहतायत. हो काय स्टॉप केला पहा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हाताने चेंडू आडला नाही तरी चालेल, परंतु पायानं का होईना चेंडू आडला पाहिजे आणि तो प्रयत्नही चांगला होता. चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतं. 7 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पाहायचंय तिथे पहा सुरेख कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. धावपलिकावरती नजर टाकाल तुम्ही 8 धावा धावपलिकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. सिंगल डबल धावपलक हलतं ठेवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे केलं जातं. 2 गडी बाद आहेत. 8 धावा धावपलिकावरती षटक क्रमांक दुसरं खरं तर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. जबरदस्त आक्रमण तिथे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल. तेवढ्याच ताकदीचं कामकाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावपलिकावरती तुम्ही पाहणार आहात आता. 9 धावा धावपलिकावरती खरं तर तुम्ही या ठिकाणी ज्या पाहत आहात. 9 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं. यावेळेचा चेंडू ताबडतोड फटका षटकार. माळेगाव संघाचा संघनायक आणि केडगाव संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करायचा. संपर्क करा. ओहो यावेळेस चेंडू पोहोचेल तिथे अगदी सीमारेषा पार चौकात. धावा धावपलिकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या. हॅलो
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच मोठा फटका पहा, तिथे खेळणारे क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती, धावपळीकही वाढेल तिथे. 41 धावा धावपळीकावरती आहेत. हो, 41 तुम्ही पाहता धावपलकावरती. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी मात्र 17 धावेंची गरज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू 17 बनवायचे आहेत. सनी शेठ घुले आणि बंटी शेठ तिकोने या दोनही मान्यवर मंडळींना आम्ही विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. विनंती आहे, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी खर तर संपर्क करायचा आहे. सन्मान्य श्री सनी शेठ घुले आणि बंटी शेठ तिकोने, देवान स्पोर्ट्स बिबीवाडी, खर तर त्यांच्या माध्यमातून उद्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक टी शर्ट आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल खरं तर करतो आहोत. मी दोनही मान्यवर अतिथींना विनंती करतोय, आपण या ठिकाणी या आणि नाणेफेकीचा कौल करायचा. शेवटचं षटक होतं मैदानाच्या आतमध्ये सुरू. निलेश जाधव गोलंदाजी करणार आहे. पहिला चेंडू त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरेख टाकला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 41 धावा धावपलकावरती आहेत. शेवटच्या आता 5 चेंडू शिल्लक असतील जिंकण्यासाठी. अजूनही माझ्या मते 17 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 चेंडू मध्ये 17 बनवायच्यात. पाहूया कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी होत आहे. जीत और हार अपने सोच पर निर्भय की जाती है, मान लो तो हार है और ठान लो तो जीत. खरं तर जिंकण्यासाठी इथून पुढे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. आणि 42 धावा धावपलकावरती यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौलही होतोय. 42 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 4 चेंडू आणि 16 धावेंची गरज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहू शकाल. केडगाव संघानं या ठिकाणी टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 6 षटकांचा असेल, यानंतर याचीही नोंद असू द्या. हो, सुरेख होता चेंडू तिथे. खरं तर डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, स्वतः धावत आला आणि पंच पहा तिथे कळवतील लेग बाईज. धावपलकही वाढतो तिथे. धावपलकावरती टाकाल नजर. 43 धावा धावपलकावरती. 3 चेंडू आणि 15 धावेंची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 15 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. यावेळेस मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पोहोचतो सीमा पार. षटकार. एकूण 50 धावा खरं तर धावपलिकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू फेकायचे बाकी आहेत. परत एकदा गोलंदाज निलेश जाधव तयार आहे. समोर रामदास कोलते तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. फुल टॉस होता तिथे. खेळाई चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पार. चौकार. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावेंची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. आणि फलंदाज या ठिकाणी बाद आहे. उरळी संघाने सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार.
थँक्यू डीजे.